तर एक महाशय असे झोपलेले होते आणि झोपलेले महाशय आणि ते कसं झोपले होते बघा, असं झोपले आणि त्यांच्या पायाखाली अशी पिंड होती, पिंड शिवाची पिंड. यांना ती पिंड बघितल्याबरोबर पायाखाली पिंड घेऊन झोपलेला माणूस बघितल्याबरोबर नामदेव महाराजांच्या पायाची आग, तळपायाची आग मस्तकाला येते. आहे बघ, ह्या माणसाला देवाची कदर नाही, देवाला पाय घेऊन आणि अशाने मला दुःख म्हणतात. हो मौली, उचला पाय, पाय कुठे तुला बघा, काय झालं बाबा, पाय कुठे तुला, उचला पाय ठेवलेला. त्यावेळेस दुसऱ्या काकाने सांगितलं, बाबा माझा पाय दुखतोय आणि उचलत नाही, माझ्या अंगामध्ये आता प्राण राहिला नाही, मी म्हातारा झालो, तू बाबा एक काम कर, तेवढा माझा पाय उचल आणि थोडं दुसरीकडे ठेव. नामदेवांनी नाव विराजन, कारण देवाकडे म्हणून देवाकडे उचलायचा नव्हता पाय, हात लावायचा नव्हता पायाला, पण भगवंताच्या चरणावर, भगवंताच्या मस्तकावर पाय होता ना, तो काढला पाहिजे म्हणजे नामदेवाने उचलला पाय आणि दुसरीकडे ठेवला. दुसरीकडे ठेवल्याबरोबर तिथं पिंड तयार झाली. आणि नामदेवाने उचलला पाय, त्याच्या पुढे तिसरीकडे ठेवला, तिथेही पिंड तयार झाली. चौथीकडे ठेवला, तिथेही पिंड झाली. आता मात्र नामदेवांना साक्षात्कार झाला, कारण देव इच्छित चरणाची माती, संतांच्या चरणाच्या मातीची अपेक्षा देव करतात, बळीची अपेक्षा करतात. धावतच आहे ती मागे चालतात आणि त्या संतांचा, त्या भक्ताचा पाय खाली पडू नये म्हणून सत्ता भगवंत पिंडदान. हो, आपल्या डोक्यावर ठेवलेले पाय कुणाचे, विश्वामित्रांचे. तेव्हा साक्षात्कार झाला नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांनी त्यांना गुरु करून घेतलं आणि मग म्हणून लागले, नामा म्हणे खेचर पायी, ओळखी झाली सर्वात ठाई, तेने खेचर विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार. तेव्हा साक्षात्कार झाला, तेव्हा या भगवंताची ओळख झाली. आणि ज्यावेळेस भगवंत कुत्र्याच्या रूपामध्ये आले, त्यावेळेस नैवेद्य घेऊन पळायला लागले नामदेवाचा. त्यावेळेस नामदेव महाराज त्यांच्या मागे पळाला, कुठं पळाला, थांबा, नुसता नैवेद्य घेऊन कुठं चालला, ही विसरली नामदेव कृपाची वाटी. ही खरी ओळख करून देणारे कोण आहे, तर ते संत महात्मे आहेत. आणि म्हणून संताशिवाय प्राप्ती होत नाही. हे करत असताना आपल्याला संतांच्या घरची कामं करावीच लागतात, कारण तरुण म्हणून जिनेस चरणाशी लागावे, अगर्वता करावी दाशीस, अगर्वता. म्हणून भगवंत सुद्धा अर्जुनाला सांगतात, अगर्वतेनं जर त्या संतांची सेवा केली तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, त्याच्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. कसं म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे, ब्रह्म ऋषीचे शिष्य उपमन्यू हा ब्रह्म ऋषीचा शिष्य होता. आणि जेव्हा ब्रह्म ऋषीचे शिष्य उपमन्यू आणि उपमन्यूकडे एकच काम होतं की दुर्दैवींच्या गायी घ्यायच्या आणि रानामध्ये घेऊन जायचं, चारायच्या गायी, आणि संध्याकाळी आणखी जायचं आणि गुरुच्या समोर बसायचं, आपली काय विद्या आहे ती विद्या घ्यायची, असा त्यांचा दिनक्रम होता. आणि असं करत असताना एका दिवशी गुरुनी बोलवलं, ब्रह्म ऋषीने बोलवलं, तू इकडे आलं, कोण बोलवून घेतलं, आम्हाला चांगला दुष्टपुष्ट दिसला, अंगा चांगलं छान, काय करावं, खावं काय करावं, काहीच करणार मला काहीच माहिती नाही. त्यावेळेस मुलीने सांगितलं, गुरुवर्य मी एकच करतो, गावामध्ये भिक्षा मागतो आणि ती भिक्षा घेतो आणि त्याच्याने माझं पोट भागवतो आणि गाई वगैरे लागतो. त्यावेळेस त्यांना परीक्षा घ्यायची, कारण हा खरा हिरा आहे का नाही पाहायचं, तोडीला उतरलाय का नाही,
पाहण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी गुरुवर्यांनी सांगितलं, उपमन्यू एक काम कर, शास्त्र असं सांगतं की पहिला तास गुरुवार दिल्याशिवाय आपण ते अन्न सेवन करायचं नाही. मग उपमन्यू काय करला, गावामध्ये भिक्षा मागू लागला आणि नेहमी भिक्षा आणून गुरुवर्यांना देऊ लागला आणि बाकीची नेहमी भिक्षा काय करला आपण खाऊन आपलं गुजरात करू लागला, जीवन जगू लागला. गुरुवर्यांनी पुन्हा बोलवलं, उपमन्यू तू काय करतोस, तुझे पोट भागवण्यासाठी काय करतोस? गुरुवर्य मी काय करतो, भिक्षा मागतो आणि तुम्हाला निम्मी देतो आणि निम्मी मी खातो. त्यावेळेस गुरुवर्यांना म्हणते, असं करू उपमन्यू, तू सगळीच भिक्षा मला आणून देत जा. जी काही तू भिक्षा मागतोस ना ती सगळीच मला आणून देत जा. त्यावेळेस सांगितलं तुम्हाला, गुरुवर्यांना सांगितलं तुम्हाला, तो काय करू लागला, भिक्षा मागितली की सगळी भिक्षा आणून गुरुच्या चरणावर ठेवायची आणि मग पुन्हा जायचं गावामध्ये आणि गावामध्ये जायची, पुन्हा दुसरी भिक्षा मागायची आणि ती खायची आणि आपली उपजीविका भागवायची. मग गुरुवर्याला पुन्हा आणखी विचारलं, अरे उपमन्यू तू आणखी काय करतोस, म्हणे तू असाच मस्त दिसू लागलायस. त्यावेळेस म्हणे, महाराज मी काय करतो, भिक्षा मागितली की पहिल्यांदा भिक्षा आणतो, तुम्हाला देतो, पुन्हा गावात जातो, भिक्षा मागतो आणि ती खातो. त्यांनी सांगितलं, शास्त्र असं सांगतं, एकदा भिक्षा मागितली की पुन्हा डबल भिक्षा मागायची नाही, पुन्हा परत परत भिक्षा मागायची. ठीक आहे गुरुवर्य, मी भिक्षा मागणार नाही. मग तो रानामध्ये गेले, उपमन्यू गेला की काय करू गेला, एक दुरण घ्यायचं आणि त्या गाईचं दूध काढायचं आणि तेवढं दूध प्यायचं आणि आपली उपजीविका भागू लागली. असं काही दिवस केल्यानंतर गुरुवर्याने पुन्हा बोलवलं, अरे उपमन्यू तू काय करतोस नेमकं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी गाईचं दूध काढतो, द्रोणामध्ये आणि ती पितो आणि त्याच्यावर माझी उपजीविका भागवतो. गुरुवर्याने पुन्हा सांगितलं उपमन्यूला, उपमन्यू यज्ञासाठी दूध लागतं आणि उष्ट दूध तू यज्ञासाठी चालत नाही, म्हणून तू उष्ट दूध करू नकोस. मग उपमन्यू काय करू लागला, उपमन्यू जे वास्त्र पितात ते दूध दूध त्याच्या कडेला जो भेस येतो ना तो भेस पिऊ लागला आणि त्याच्यावर आपली भूक भागू लागला. पण गुरुला काही वाईट बोललं नाही. पुन्हा उपमन्यूला विचारलं, अरे तुझी भूक भागवण्यासाठी काय करतोस? त्यावेळेस उपमन्यूला सांगितलं, महाराज गुरुवर्य मी एकच करतो की गाई जेव्हा वासरे जेव्हा गाईचा दूध पितात तेव्हा जो भेस येतो ना तो भेस मी पितो आणि माझी उपजीविका भागवतो. त्यावेळेस उपमन्यूला पुन्हा सांगितलं, अरे त्याच्यावर त्या वासरांचा अधिकार आहे, त्याच्यावर अधिकार कुणाचा आहे, त्या वासरांचा, तुझा बिलकुल अधिकार नाही आणि तू ते दूध पिऊ नकोस. आता ठीक आहे म्हणजे महाराज, तुम्ही जसं तुमची आज्ञा. मग तो शेतामध्ये गेला, रुईचं चीक काढायचं, दूध रुईचं म्हणजे ऋषीचं, आणि ते पिऊ लागला आणि आपलं जीवन करू लागला. आणि असं करत करत असताना एका दिवशी काय झालं, त्या रुईचं दूध या उपमन्यूच्या डोळ्यामध्ये गेलं आणि तो अंध झाला, आंधळा झाला. आणि घराकडे संध्याकाळच्या टायमाला गाई आल्या आणि उपमन्यू येऊ लागला. येत असताना त्याला न दिसल्यामुळे तो एका विहिरीमध्ये पडला.